पावसासाठी नंदुरबारची आर्तहाक। निळकंठेश्वर महादेवाच्या चरणी 25 पुरोहितांचा लघुरुद्राभिषेक। वरुण राजा प्रसन्न हो। नंदुरबारमध्ये पर्जन्यवृष्टीसाठी निळकंठेश्वर मंदिरात पुरोहित महासंघातर्फे लघुरुद्राभिषेक। नंदुरबार जिल्ह्यात पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नाही। त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे, तर कोरडी पडलेली शेतं पावसाच्या प्रत्येक सरीची आतुरतेने वाट पाहत आहेत। याच पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या निळकंठेश्वर महादेव मंदिरात पुरोहित महासंघातर्फे पर्जन्यवृष्टीसाठी लघुरुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले। या धार्मिक विधीत तब्बल 25 पुरोहितांनी सहभाग घेतला। सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वेदमंत्रांच्या पवित्र उच्चारात भगवान महादेवाचा अभिषेक करण्यात आला। जिल्ह्यात लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा आणि निसर्ग हिरवागार व्हावा, अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली। सध्या नंदुरबारसह परिसरात अनेक ठिकाणी पावसासाठी विविध धार्मिक परंपरा आणि प्रार्थनांचे आयोजन केले जात आहे। कुठे देवतांना साकडे घातले जात आहे, तर कुठे विशेष पूजा अर्चा करून वरुण राजाला साथ घातली जात आहे। आता निसर्ग कधी कृपा करणार आणि पावसाच्या सरी कधी बरसणार, याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। श्रीराम। आज नंदुरबार पुरोहित संघातर्फे नंदुरबारमध्ये व पूर्ण राज्यामध्ये व सर्व राष्ट्रामध्ये यथायोग्य पर्जन्यवृष्टी व्हावी व त्या पर्जन्यातून जीवसृष्टीपासून मनुष्यसृष्टीपर्यंत सर्वांना त्या पर्जन्याचा लाभ व्हावा। जसं शेतकरी आज जे चिंतातूर आहे, तर त्यांनाही शेतामध्ये मुबलक धान्य पिकावं ह्या दृष्टीने व सर्वांना पाण्याची जी आतुरता लागलेली आहे ती आतुरता दूर होण्यासाठी आज पुरोहित महासंघातर्फे नंदुरबारमध्ये नीलकंठेश्वर महादेवा मंदिरावरती 21 ते 25 ब्रह्मवृंद आत्ता आलेले आहेत। त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज इथे आम्ही लघुरुद्राचं आयोजन केलेलं आहे व तो लघुरुद्र अभिषेक आत्ता चालू आहे व त्यातून सर्वांना पाण्याची व कमतरता दूर होईल अशी आम्ही अपेक्षा करतो व पर्जन्यवृष्टी यथायोग्य होईल अशी देवाजवळ प्रार्थना करतो। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NP टुडेला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।